मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। तर सर आपलं नाव आणि आपण कुठून आलात? माझं नाव संतोष सुरेश शिंदे आणि मी नाशिक मखमालाबादमधून आलो आहे। अच्छा, तर आपण नाशिकमधूनच आहात। मॅम आपलं नाव? अर्चना संतोष शिंदे। अच्छा सर, आपल्या बिझनेसबद्दल माहिती उद्योजकांना? आम्ही लक्ष्मी स्टील म्हणून फर्म आहे जे किचन युटेन्सिल्स होम अप्लायन्समध्ये म्हणजे होम घरातल्या वस्तूंवरती आम्ही रिटेल शॉप आहे आमचे। ओके, नाशिकमध्ये मखमालाबादला तुमचे रिटेल शॉप आहे। तर सर तुम्ही हा व्यवसाय कधी सुरुवात केली? आम्ही 2008 मध्ये स्टार्ट केला होता व्यवसाय। ओके, म्हणजे 2008 पासून तर आतापर्यंत तुमची जर्नी कशी होती सर? एक छान जर्नी गेली आहे, म्हणजे कस्टमर सपोर्ट चांगला आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन पहिले आम्ही ठेवलं आहे, कस्टमरला सर्व्हिस देणं हा पहिला रिस्पॉन्सिबिलिटी ठेवली, त्याच्यामुळे एक चांगली जर्नी चालली आमची। बरोबर आहे, कस्टमरला सर्व्हिस देणं हे आपलं मेन आपलं तो कामच ते आहे। आणि तुम्ही जसं म्हणते की सॅटिस्फॅक्शन आपण तुम्ही ते कस्टमर्सला देत आहेत, तर सर तुम्हाला आतापर्यंत कसं काय काय तुम्हाला ट्रबल्स तुम्हाला कुठले कुठे ट्रबल्स फेस करायला लागले? ट्रबल्स म्हणजे बिझनेसमध्ये उतरल्यावर फायनान्शियल पहिले, आणि सेकंड मग फायनान्शियल सपोर्ट भेटल्यानंतर कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट करणं हा एक मोठा रिटेल शॉपरसाठी खूप मोठा एक्सपिरियन्स असतं की ते घेतल्यानंतर पुढे आपल्याला वाटचाल इझी होत चालते। मग तो एक चांगला अनुभव आहे आमचा, पण तो टाईम गेल्यानंतर आता खूप प्लस पॉईंट भेटतो। नक्कीच नक्कीच। तर मॅम तुमचा कसा सहभाग होता सरांच्या या जर्नीमध्ये? आम्ही म्हणजे दोघं मिळून सांभाळतो बिझनेस। म्हणजे तुम्ही दोघंही एक मॅमचा तुम्हाला पाठिंबा म्हणजे खांद्याला खांद्याला मॅम तुमच्या एकदम भक्कम पाठिंबा। तर तुम्ही अजून सरांना पुढे बिझनेसमध्ये काय काय नवीन हे देणार संकल्पना तुमच्याकडे आहेत का की सरांनी काय करायला हवं? करू आम्ही दोघं मिळून जे आम्ही दोघं मिळून आम्ही करू। तर आता कसं वाटतंय सर तुम्हाला महाराष्ट्राच्या ह्या महामंचावरती येऊन? ॲक्च्युली असं वाटतंय की जे आपण आत्ता पण बिझनेस केला आहे त्याला एक चांगला सपोर्ट म्हणा किंवा फेस पुढे करण्यासाठी जे आपल्याला रिसेलनी मदत करतं आहे ते एक छान आहे की कस्टमरला कळतं आहे की एक चांगला बिझनेसमॅन पण आहे आमच्या एरियात किंवा त्यांच्या एरियात म्हणून। बरोबर आहे, कस्टमर्सला ह्या गोष्टीचं माहिती मिळाली पाहिजे। बरोबर आहे। तर मॅम तुम्हाला आज कसं वाटतं की सरांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे? खूप आनंद वाटला। तर सर तुम्ही ही जी बातमी आहे तुम्हाला महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार जाहीर झाला ही तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये सांगितले, तुमच्या कस्टमर्सला तुम्ही सांगितली असणार आहे की मला हा पुरस्कार सन्मानित करण्यात येणार, तर त्यांचा काय यावरती प्रतिसाद होता? ॲक्च्युली खूप चांगला प्रतिसाद मिळाला। कस्टमरला अपेक्षितपेक्षा म्हणजे आम्ही जे देतो त्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स आम्हाला भेटला की भाऊ काँग्रेट्स सकाळपासून व्हॉट्सअप फेसबुक चांगलं खूप जे भावूक होऊन झालो आम्ही की चांगला सपोर्ट दिला कस्टमरने की तुम्हाला हा पुरस्कार मिळतोय, आम्हाला खूप छान वाटतंय। नक्की मी तुमच्यावर शुभेच्छांचा आज वर्षावच झालेला आहे एकंदरीत। तर सर तुम्हाला हा तो पुरस्कार जो जाहीर झाला आहे महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार हा तुम्हाला Resale.in या संस्थेच्या अंतर्गत तुम्हाला दिला जातोय, राईट? तुम्ही Resale.in साठी काय सांगणार? मी एवढं सांगेल की असंच पुढे सपोर्ट प्रत्येक मराठी उद्योजकाला राहू द्या, त्यांचा प्रोत्साहन वाढतो आणि त्यांना पुढे जाण्याचा चान्स मिळतो। नक्कीच नक्कीच सर, हे तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे। बूस्टअप कधी दिलंच पाहिजे मराठी उद्योजकाला असो की त्याच्यानुसार त्याचा तो जो उद्योग आहे तो पुढे पुढे असंच वाढत जाणार आहे। तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला हा जो पुरस्कार जाहीर झाला यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन सर। थँक्यू सो मच मॅम। The next award category is Best Kitchen Steel Utensils and Home Appliances Product Store in Nasik, and the award goes to the director of Lakshmi Steel Kitchen Utensils and Home Appliances, Mr. Santosh Shinde.